नमस्कार मंडळी, तुमचे किचनमधील काम अधिक सोपे जावे यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. बटाटे वडा करताना डाळीचे पीठ हलकंसं भाजून घ्यावं, त्याने वड्याची चव भन्नाट होते. मीठ ओलसर झाले असेल तर मंद गॅसवर 5 मिनिटे छान भाजून घ्यायचे. असे केल्याने मीठ कोरडे होते. बाकरवडी तळताना त्यातील सारण बाहेर येऊ नये यासाठी कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट तयार करायची आणि त्यामध्ये बुडवून तळायचे. याने बाकरवडी सुटत नाही आणि छान कुरकुरीत होते. भिंतीवरील खडूचे डाग निघण्यासाठी त्यावर टूथपेस्ट लावून थोडंसं घासून घ्यावं. डाग निघून जातात. फ्रीजमध्ये पदार्थांना वास येऊ नये यासाठी अर्धा लिंबू कापून ठेवावा. वास गायब होतो. केळी घालून शिरा करायचा असल्यास तुपातच केळ्याचे काप तळावे. मऊसर झाल्यास रवा टाकून नेहमीप्रमाणे शिरा बनवावा. यामुळे शिरा चविष्ट होतो. बिर्याणीसाठी आपण कांदा तळतो तेव्हा कांद्यामध्ये चिमूटभर साखर घालावी. त्यामुळे कांदा लवकर तळला जातो व कुरकुरीत होतो. कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये. त्यामुळे भाजीला चव येत नाही. सर्व मसाले कमी पाण्यातच बारीक करावे. फ्लॉवर शिजवताना त्यात थोडंसं दूध आणि किंचित मीठ घालून शिजवले तर फ्लॉवर पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो. मिरच्या कापताना हात तिखट होऊ नये म्हणून मिरच्या कापण्या अगोदरच हाताला थोडेसे गोडे तेल लावावे. डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये यासाठी एक कांद्याचा छोटा तुकडा घ्यावा. तो तेलात बुडवून तव्यावर फिरवावा, म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही. कांद्याचे एकदम बारीक स्लाइस हवे असतील तर वेफर्सच्या किसणीने किसा. एकदम छोट्या स्लाइस तयार होतात. चहा करताना आलं शेवटी घालावे. त्यामुळे त्याचा स्वाद चहाला लागतो आणि चहा टेस्टी लागते. कारले कापल्यानंतर त्यावर मीठ आणि लिंबू लावून ठेवावे. तसेच कारले बनवताना त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा घालावा. त्यामुळे कारले कडू लागणार नाही. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्या बारीक वाटून टाकल्यास खिचडी अधिक चवदार होते. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवावे. त्याचे खूप फायदे होतात. ते तळून चिवड्यामध्ये किंवा चटकदार पदार्थामध्ये वापरता येते. पदार्थ खूप टेस्टी लागते. तूप जास्त काळ टिकावे यासाठी त्यामध्ये गुळाचा खडा टाकून ठेवावा. दही जास्त आंबट होत असेल तर दह्यामध्ये ओल्या नारळाचा तुकडा टाका. दही आंबणार नाही. लसूण भरपूर सोलायचे असल्यास तव्यावर भाजून सोलल्यास त्याची साल पटकन निघते. भेंडी जर चिकट होत असेल तर त्यात 2 चमचे दही घाला. बटाटे लवकर उकडावे म्हणून बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करूनच उकडावे. म्हणजे बटाटेही लवकर उकडले जातात आणि गॅसची देखील बचत होते. दुधावर भरपूर साय यावी यासाठी दूध गरम केल्यानंतर लगेच त्यावर झाकण ठेवायचे नाही. दूध थोडंसं थंड झाल्यानंतरच झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. साय भरपूर छान आणि जाड येते. भाकरीचे पीठ म्हणजेच ज्वारीचे पीठ जुने झाल्यास त्याची भाकरी नीट होत नाही. तर अशा वेळी ती गरम पाण्याने मळल्यास भाकरी छान होते. चपाती मऊ लुसलुशीत बनवायची असेल तर पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिटे झाकण लावून ठेवावे. म्हणजे जास्त भिजले तर ते मऊ होते आणि चपात्या देखील मऊ लुसलुशीत होतात.
कोणत्याही भाजीत कोथिंबीर टाकताना भाजी झाल्यानंतर शेवटी टाकावी, त्यामुळे भाजी छान चवदार होते. आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकावे यासाठी त्यात मीठ आणि 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करून ही पेस्ट स्टोअर करावी. पेस्ट चांगली राहते, खराब होणार नाही. स्वयंपाक करताना भांडी जळाली असेल तर त्यावर रांगोळी आणि डिटर्जंट पावडर घाला आणि त्याने भांडी घासा, स्वच्छ निघतील. मिक्सरच्या भांड्याला वास येत असेल तर त्यामध्ये वाळलेल्या लिंबाची साल घालून फिरवा, वास निघून जाईल. पराठे मऊसूद होण्यासाठी त्यामध्ये थोडे दही मिसळा व पीठ मळा. पराठे टेस्टी होतात. भात शिजवताना कुकरच्या झाकणाला आतून थोडेसे तेल लावल्यास पाणी बाहेर उडणार नाही. ज्वारीची भाकरी करताना थापताना हाताला थोडे पाणी लावल्याने भाकरी एकसारखी थापली जाते. कधीही गव्हाचे पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन घातल्यास पोळ्या अधिक पौष्टिक आणि मऊ होतात. मसाले मंद आचेवर भाजल्याने चव आणि सुगंध अधिक छान येतो. कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहावी यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवावी, ताजी राहते. तर मंडळी, वरीलपैकी कोणत्या टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडल्या ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.